सगळं बेसल डोस म्हणजे कृषीधन जे ट्रीटमेंट आपण त्या पद्धतीने केलेले आहे. हो. तर आज किती दिवसात झालाय म्हणले? 1.5 महिन्यात झालं. 1.5 म्हणजे 45 दिवसाचा. साधारण उंची किती येईल या प्लॉटची? ही असं तरी 4.5-5 एवढी या व्हरायटीला उंची येते का पहिल्यांदाच लावलेली. म्हणजे एवढा अनुभव तुम्हाला दिसतो. आता हा प्लॉट जर बघितलं तर पूर्ण भरलेला आहे. तर तुमचा अनुभव काय आहे आता? प्लॉट बद्दल तुमचा अनुभव कसा आहे? समजा आता प्लॉटचे जे हे आहे म्हणजे आजचे ग्रीनरी चांगली आहे आणि पहिल्यापेक्षा जास्त सेटिंग सेटिंग झालेलं एवढं सेटिंग होत नाही होत. पूर्ण आपण हे शेड्यूल प्रमाणे केलेलं आहे. हो. तर त्यामध्ये जे आपले स्प्रे मध्ये जे काही क्रॉप बुस्टर वगैरे फ्रूट बुस्टर आहे ते सगळं वापरले. तर साधारण तुम्ही आता बघा इथं म्हणजे पण इथं शेंड्यापर्यंत फुल आहे बरोबर नाही? शेंड्यापर्यंत फुल येतं खालपर्यंत असं पूर्ण लागलेलं आहे बघा. म्हणजे हा जो अनुभव आहे हा अनुभव दरवर्षीचा आहे का ह्याच वर्षीचा आहे? गेल्या वर्षी वापरत होता, गेल्या वर्षी बी होता आणि या वर्षी जास्त आहे. जास्त आहे म्हणजे बेटर मिळालं गेल्या वर्षापेक्षा नक्कीच. तर एकंदरीत शेतकरी जे काय वापरतात परिसरामध्ये तुमच्या बरोबर वापरणार आणि न वापरणार म्हणजे काय फरक वाटला? बराचसा फरक आहे. आता आमचे इथले जवळ सगळे शेतकरी वापरायला लागले. त्यांचा एक ग्रुपच आहे. ग्रुप आहे ना? टेक्नॉलॉजी वापरते सगळं. तर न वापरणारे शेतकरी आणि वापरणारे तुम्ही शेतकरी तुमचा ग्रुप याच्यामध्ये त्यांचे प्लॉट बघितले असेल किंवा ते तुमचे प्लॉट बघित असेल तर काय फरक आहे? बराचसा फरक आहे. म्हणजे ते म्हणताय का तुम्ही म्हणताय? नाही तेच म्हणता येईल. बरं. आता साधारण ह्या व्हरायटीमध्ये एवढं फळ आणि एवढी क्वालिटी या आतापर्यंत काय कोणाला पाहिलेलं नाही असं तुमच्या म्हणण्यानुसार बरोबर? परिसरातले शेतकरी आपले सगळे शेतकरी मित्र जर काय व्हिडिओ बघतील त्या शेतकरी मित्रांना तुम्हाला काय संदेश देऊ शकतो? त्यांनी हे प्रॉडक्ट वापरायला पाहिजे, रिझल्ट घेतले पाहिजे आणि मग डिसिजन घेतलं पाहिजे चांगलं किंवा वाईट, बरोबर का नाही?